नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत घेवड्याच्या शेंगांची रेसिपी। तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो घेवड्याची शेंग घेतली, ती स्वच्छ निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेते। तर आपल्याला शेंग जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची। तर इथे मी 2 तांबे पाणी घालून स्वच्छ शेंग धुवून घेतली आहे। तर शेंग धुवून झाली इथे आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतले, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 1 मूठ कोथिंबीर घेतली आणि ही अशी पेस्ट बनवून घेतली। असा जर मसाला झाला ना तर भाजी आपली खूप छान टेस्ट येते भाजीला। तर इथे मी ही जी पेस्ट आहे ती एका वाटीत काढून घेते। तर आता आपल्याला पुढची तयारी करायची। तर मी ते गॅस चालू करून घेतला आहे, गॅसवरती आपली कढई ठेवून घेतली। कढई गरम झाली की याच्यामध्ये इथे मी 1 मोठी पळी तेल घेतले। तेल आपलं गरम झालंय। तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला मोहरी घ्यायची। ती मोहरी चांगली तडतडली की मगच आपल्याला अर्धा चमचा जिरे घ्यायचे। तर जिरे आपलं तडतडले आणि मोहरी चांगली तडतडली, आपली अशी जर फोडणी बसली तर भाजी खूप छान टेस्ट येते भाजीला। तर आपलं इथं दोन्ही पण तडतडले। याच्यामध्ये आपल्याला 7 ते 8 पानं मी कढीपत्त्याची घेतली आहे। तर कढीपत्ता माझ्याकडे ताजा नव्हता, थोडा शिळाच होता, मी तोच घातला। याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची, अर्धा चमचा हिंग घ्यायचे, ते पण आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे। तर आपला हा मसाला परतवून झाला आहे। याच्यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता मिक्सरमधनं तो ॲड करायचा आहे। आपलं जे वाटण आहे ते पण आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हिरव्या मिरचीचा कच्चापणा आणि लसणाचा कच्चापणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा आहे। तर इथे आपला मसाला परतवून झाला आहे। इथे शेंगही धुवून झाली, मी आता शेंग पाणी नितळून आपल्या मसाल्यामध्ये घालून घेते। तर हे आपली मी शेंग आणि मसाला एकत्र झाला आहे, आता व्यवस्थित हा मिक्स करून घ्यायचा। तो जो आपला खालचा मसाला आहे तो सगळ्या शेंगांना लागला पाहिजे एवढं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। कारण जो मसाला जर लागला नाही भाजीला तर टेस्ट येणार नाही, म्हणून हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। तर आपला हा मसाला मी सगळा व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स करताना थोडासा गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली तरी चालेल। इथे आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा मीठ घेतले, ते पण ॲड करून घेतले आणि परत एकदा मिक्स करून घेते, म्हणजे आपल्या ज्या मिठाची टेस्ट आहे ती पण आपल्या व्यवस्थित भाजीला सगळं लागेल। आता आपण ही जी भाजी आहे ती 10 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत, पाणी वगैरे अजिबात घालणार नाही आहोत। तर हे पहा, मी ते 10 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते। भाजी आपली शिजलेली आहे, वाफेवरच ही भाजी शिजते, त्याच्यामुळे पाणी घालायची अजिबात गरज नाही आणि पाणी घातलं तर भाजीला टेस्ट येत नाही, म्हणून पाणी घालायचं नाही। तर आपली भाजी शिजली। आता भाजी शिजत आली की ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतला आहे। तर माझ्याकडे शेंगदाण्यांचा कूट तयार होता म्हणून मी तो दाखवला नाही तुम्हाला। तर इथे आपला जो शेंगदाण्याचा कूट घातला आहे ते पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तर हे पहा, तुम्हाला पाणी आणखी दिसत असेल। जोपर्यंत आपल्या भाजीतलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला परत भाजी फ्राय करून घ्यायची। तर इथे मी भाजी व्यवस्थित फ्राय करून घेतली। याच्यामध्ये आता वरतून कोथिंबीर घेतली, कोथिंबीर पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची। हे पहा, आता पाणी पण आटले आपल्या भाजीतलं आणि कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स झाली आहे। तर आपली ही भाजी जी आहे ती आता तयार झालेली आहे। तर अगदी ताजा घेवडा बाजारात येतोय, तर अशीच घेवड्याची भाजी नक्की बनवून बघा। तर इथे आपल्या घेवड्याची भाजीची रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी अगदी सोपी आहे। सकाळी डब्याच्या घाईमध्ये जर बनवायची असेल तर अगदी 10 ते 15 मिनिट लागतात फक्त बनवायला। आणि टेस्ट तुम्ही म्हणताल एकदा बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा। आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।